नमस्कार. आयशा रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे डोसा. तर आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा डोसा खाल्ला आहे, रव्याचा डोसा पण खाल्ला असेल, पण आज मी जो बनवणार आहे तो युनिक डोसा आहे बघा, एकदम वेगळा. ज्वारी, नाचणी आणि उडीद डाळ यापासून मी हा डोसा बनवणार आहे. एकदम शरीरासाठी हेल्दी आणि पौष्टिक, पचायला हलका असा हा आपला डोसा आहे. तर आपण त्यासाठी बघा मी 7 ते 8 तास ही ज्वारी आणि उडीद डाळ आणि नाचणी एकत्र भिजायला घातली होती, स्वच्छ धुवून. 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवायचं आहे आणि हे भिजवून घ्यायचं आहे आपल्याला 7 ते 8 तास. ज्वारी लवकर भिजत नाही, त्यासाठी आपल्याला 8 तास तर किमान भिजवावं लागणार आहे. तर त्यासाठी मी हे भिजवून घेतलेलं आहे. आता आपण हे डोशाला जसं पीठ आपण बारीक करतो तसं पीठ बारीक करून घ्यायचं आहे. तर आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा, यामध्ये मी हे पळीने असं टाकणार आहे आणि आपण मिक्सरला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे डोशासाठी. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक करायचं आहे बघा. तर इथं बघू शकताय तुम्ही, या पद्धतीनं आपल्याला पीठ हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघा आपलं पीठ हे बारीक झालेलं आहे. हे जे दिसते काळपट काळपट ते जरा नाचणी आहे. तर आपलं पीठ हे बारीक झालेलं आहे. या पद्धतीनं हे सगळं पीठ आपण बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही, मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे बघा डोशाचं. आता याला आपण रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघा. यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. पाणी घालून छान ढवळून घ्यायचं आहे बघा, मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पाणी. तर आता आपण हे पीठ फर्मंट होण्यासाठी ठेवणार आहोत बघा पूर्ण रात्रभर. तर हे पीठ काढताना आपण मोठ्या पातेल्यातच काढायचं आहे, कारण की पीठ फर्मंट झाल्यानंतर हे पीठ आपलं फुगणार आहे, डोशाचं पीठ. त्यासाठी आपण पातेलं मोठंच घ्यायचं आहे आणि गरम ठिकाणी, उबदार ठिकाणी हे पातेलं आपण ठेवायचं आहे. तसं आता उन्हाळ्यात चालू आहे, तर असंही ठेवलं तरीही हे पीठ फर्मंट होतं आहे बघा. तर आपण याला रात्रभर झाकून ठेवणार आहोत. तर इथं बघा मी पूर्ण पॅक असं प्लेट झाकलेली आहे. आता हे पातेला आपण ठेवूया पीठ फर्मंट होण्यासाठी. तर इथं बघूया आपण आपलं पीठ फर्मंट झालंय का. चांगल्या पद्धतीनं फर्मंट झालंय बघा आपलं पीठ, मस्त असं फुललेलं आहे, एकदम फ्लफी झालेलं आहे बघा पीठ हे. तर आपलं पीठ हे डोशासाठी तयार झालेलं आहे. ज्वारीचा डोसा आज आपण करणार आहोत. पूर्ण रात्रभर मी हे पीठ आंबण्यासाठी ठेवलं होतं बघा. आता इथं आपल्याला डोशासाठी लागणारी चटणी आपण तयार करणार आहे बघा. त्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर पुदिना घेतलेला आहे बघा, कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू आणि लसणाच्या 5-6 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि 1 चमचा चाट मसाला घालून आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे मिक्सरला. तर आपलं पीठ चांगलं फर्मंट झालेलं आहे बघा. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे. जास्त मीठ घालायचं नाही, का तर पीठ आंबूस झालेलं आहे बघा. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर. आणि याचा आपण डोसा करून घ्यायचा आहे. तर इथं मी तव्यावरती तेल घातलेलं आहे बघा. तवा आपला मस्त असा गरम झालेला आहे आणि गॅस बारीक करायचा आहे आपल्याला. आणि हा डोसा आपल्याला फोडून घ्यायचा आहे, असं फिरवत राहायचं आहे बघा. आता यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे, अगदी किंचित, जास्त तेल सोडायचं नाही, नाहीतर डोसा कलर चेंज होतोय बघा याचा. यामध्ये नाचणी आहे, तर यामध्ये ज्वारी असल्यामुळे बघा डोसा अजिबात चिकटत नाहीये तव्याला. एकदम मस्त असा आपला डोसा निघतोय बघा, बघू शकताय तुम्ही, अगदी छान असा. तर असा दोन्हीकडून आपल्याला डोसा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर असा दोन्ही बाजूनी डोसा आपल्याला हा खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा. मस्त तयार झालेला आहे आपला डोसा. तर तयार आहे बघा आपला खमंग असा ज्वारीचा नाचणीचा डोसा.
तुम्ही पण या पद्धतीनं करून बघा. खूप छान लागतो, हेल्दी आहे, पौष्टिक आहे, वेट लॉससाठी पण चांगला आहे आणि त्यासोबत ही ग्रीन चटणी. तर या पद्धतीनं तुम्ही डोसा करून बघा. मस्त असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे बघा. नाचणी असल्यामुळे यामध्ये खूप जास्त असं फायबर वगैरे आहे आणि पौष्टिक आहे बघा हा डोसा. लहान मुलं तर खूप आवडीनं खाऊ शकतात बघा ही. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. सोबतच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.